हाय गाईज, कसे आहात तुम्ही सगळेजण। मी आज तुम्हाला पूर्ण शिवजयंतीचा लुक मी कसा क्रिएट केला आहे, म्हणजे त्या आंटीने कसा क्रिएट केला आहे पूर्ण सांगणार आहे। त्या आंटी सगळ्यात पहिले मला लावलं छान फाउंडेशन झाल्याच्या नंतर त्यांनी मला लावलं सेट पावडर। ते म्हणजे माझ्या फेसला काय म्हणजे पावडर जी लावतो ना आपण सेट ठेवतो फेसला। मी सगळ्यात पहिले मॉइश्चरायझर प्रायमर लावून घेतलं होतं, कारण की व्हिडिओ खूप लॉंग होणार आहे म्हणून तुम्ही एंडपर्यंत बघा। आणि मग त्यांनी मला भरून मस्तपैकी ब्लश लावलं, कारण की तुम्हाला माहिती आहे ब्लश माझं किती फेवरेट आहे। मग ब्लश लावल्यानंतर त्यांनी मला लावलं आय शॅडो म्हटलं मला सिंपल ठेवा, कारण की मला जास्त आवडत नाही। त्यांनी माझ्या काष्ट्याच्या कलर पिंक पासून मला पिंक शेड लावला आणि त्याच्यावर थोडीशी ग्लिटरी लावली, कारण की इतका छान लुक येतो आणि थोडं शायनिंग करतं। हा काष्टा माझा कसा वाटला तुम्हाला साडीचा कमेंटमध्ये नक्की सांगा। तर असेच लावत जात होतात। मग त्यांनी मला काजळ लावलं, काजळ बाप इतकं छान लावलं होतं की तुम्हाला काय सांगू। अरे छानपैकी त्यांना काजळ इतकं छान लावता येतं, त्यांनी पूर्ण मला जसं लावता येत नाही त्यांना लावता आलं। मग ते झाल्याच्या नंतर त्यांनी लिपस्टिक लावली, लिपस्टिक पहिले थोडीशी लावून घेतली होती, मग लावल्याच्या नंतर ती मग त्यांना लिप लायनर मिळालं नाही। मग त्यांनी थोडंसं काजळला केलं, कारण की काजळाने थोडंसं खाली डार्क आणि वरून लाईट खूप छान वाटतं। तुम्ही ट्राय करू शकता, तुम्ही ट्राय केलं का मला कमेंटमध्ये पण सांगा। तर मग त्यांनी पहिले हे केलं, मग लिप लायनरच्या ते झाल्याच्या नंतर त्यांना दिसलं त्यांचं लिप लायनर। त्यांनी ते लिप लायनर लावलं मला छानपैकी। ते लिप लायनर ब्राऊन कलरचं होतं, कारण की डार्क आणि आतमध्ये लाईट शेड खूप छान वाटतो। ते झाल्याच्या नंतर त्यांनी मला डबल एक शेड लावला। ते शेड लावल्याच्या नंतर आणि जे आरशामध्ये तुम्हाला दिदी दिसत असेल तिला इग्नोर करा, कारण की ती डान्स करत होती। तर त्याला त्यांनी छानपैकी मला लावलं। ते लावल्याच्या नंतर अजून एक शेड लावला मला, डार्क लावला। आणि त्याला थंडकोरचं काही आयडिया मिळाली नाही, म्हणून मग त्यांनी एक जी शिलाई मशीनची दोऱ्याची ती डबी असते त्यांनी ती लावली, पण खूप छान चालतं हे, खूप मस्त होतं। मग त्यांनी मला सगळ्यात पहिले ते लावलं, मग कुंकू घेतलं, कुंकूच्या नंतर त्याच्यावरून ते चंद्र काढला। तर खरंच बापरे, आंटीच्या हातामध्ये किती कला आहे। त्यांनी 5 मिनिटात माझा मेकअप असा करून दिला की सगळ्यांनी मला विचारलं तू मेकअप कुठून करून आलेली आहे। तर म्हटलं आमची सुपर आंटी आहे, त्या आमचा मेकअप खूप छान करून देतात। बघा इतकं छान त्यांनी बारीकपणे लावलं आणि मग त्याच्या खाली थोडासा डॉट दिला, कारण की जिजामाताचा लुक मला क्रिएट करायचा होता म्हणून ते केलं। आणि माझे व्हिडिओ पण आलेले। हा लुक तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुम्हाला माझ्यासारखाच मेकअप करायचा असेल, माझा लुक कसा वाटला लुक बनवायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। मी तुम्हाला त्यांचा ॲड्रेस देऊन टाकेल, तुम्ही त्यांच्याजवळ मेकअप करू शकता।